आपण मागच्या वेळेला जे निबंध घेतले ते एकदा परत वाचून घेऊया का अनिकेत? हो मिस. हा, एक एकदा वाचून घेऊया एकेकाकडून. हा, चला मग अनिकेत तू पहिलाच वाच, तुझं आहे रेकॉर्ड, हे नेटवर्क आहे तर. हा, तू बरोबर श्री उत्तर गणेश बरोबर वाच. श्री गणेश विद्याः विद्याया, देवता हा विद्यायाः देवता श्री शाबास. गणेश बुद्धि यच्छति बरोबर. श्री गणेश पिता शंकरः हा, कार्तिकेय अस्त भ्राता अस्ति अस्ति श्री गणेशाय मोदकाः रोचन्ति रोचन्ते. श्री गणेशाय नमः. शाबास. हा, बरोबर वाचलं. आता दुसरा 8वी पेज नंबर 50. आज सगळे आलेले आहेत, रेकॉर्डिंग स्टार्ट केले मी बघ. झालंय ना सुरू? सगळे आज आलेले आहेत, त्यामुळे आज मला बरं वाटतंय जरा. हर्ष पाटील 50. हर्ष पाटील ऐकू येते का रे बाळा? हॅलो. हो टीचर. येते ना? बरं, तुझं नेटवर्क चांगलं असेल तर मला मम शाला वाचून दाखवतो. हॅलो. मम शाला निबंध आहे बघ, आहे मी शेअर केलाय, दिसतोय समोर का? तू नव्हता मागच्या वेळी? बरं ठीक आहे. मग आता कोण वाचेल? सार्थ भोईर आहे का? सार्थ भोईर? हो आहे. वाच मग. नमः सरस्वती विद्यालयः इति मम शाला. बरोबर. अहम 8वीं कक्षायां पठामि. मम शाला नगरे अस्ति. मम बरोबर. शालायां बहूनि पुस्तकानि विद्यन्ते. सर्व बरोबर. छात्राः अध्ययनप्रियाः सन्ति. मम मह्यं पाठशाला अतीव रोचते. मह्यम कळलं का? मम मह्यम. येणार नाही. शाबास. आता तिसरं शर्विल, तुझं आहे का नेटवर्क बरोबर? शर्विल पाटील. हॅलो शर्विल. हा, मग वाच बरं. मयूर. झालंय ना पूर्ण आपलं? हो झालंय. हा, मग वाच शर्विल. सर्व लेफ्ट झाला. लेफ्ट झाला. त्याचं सारखं तो बोलायला लागला. हॅलो, कोण बोलतंय मग आता वाचतंय? विभावरी वाच मग. हॅलो विभावरी, आवाज येतोय माझा? टीचर त्यांचा माईक म्यूट आहे. म्यूट आहे. हॅलो मॅडम, येतोय आवाज? हो हो. मयूरः वाच. मयूरः. मयूरः वर्षाकाले नृत्यति. बरोबर. तस्य नृत्यम् अतीव रमणीयं वर्तते. जलपूर्णं मेघं आकाशे दृष्ट्वा सः नृत्यति. सः शारदा देव्याः वाहनम् अस्ति. सः राष्ट्रीयः खगः इति प्रसिद्ध. शाबास. आता हे बघा, हे 3च निबंध येतं तुम्हाला परीक्षेला. बाकीचे ओमिट केलेत. संस्कृत भाषा आणि आंबेडकर दोन्हीही तुम्हाला नाहीत. कळलं का? शासनाने, गव्हर्नमेंटनीच ते रद्द केलेले आहेत. त्यामुळे आता त्याच्या पुढचं जे पान आहे ते काढा. आणि त्याच्या आधी अस्मद आणि युष्मत तुमचं पूर्ण पाठ झालं का बघा. हॅलो मोहम्मद, अस्मद आणि युष्मद येतं का? अहम आवाम वयम प्रथमा बोलता येतं? बोल मोहम्मद.
निदान बघून तरी वाचून दाखव. हॅलो, नाहीये. अनिकेत, तुला येते का बाळा? पाठ झालंय का अस्मत् सर्वनाम? कारण काय होते माहिती का, हे बघ, आपण पुढे पुढे शिकवायला जातोय आणि हे पहिलंच येत नाही, मग पायाच पक्का नाही तर पुढे काय येणार तुम्हाला? अनिकेत, अस्मत् सर्वनाम आता ते किती पानावर आहे रे सार्थ? 37. 37. बघा, 37 पेजवर काढा ते आणि वाचून दाखव मला. अनिकेत, अनिकेत पण लेट झाला का रे? हो. बघ आता सगळे असं काय मी करू. सारा, तुला ऐकू येते का बाळा? हॅलो, कोण बोल म्हणते? शर्विल का? शर्विल. हो मिस. बोल शर्विल. हो मिस. हा, अस्मत् सर्व. अहम आवाम वयम प्रथमा माम मा आवाम नौ अस्मानः द्वितीया मय आवाभ्याम अस्माभिः तृतीया महिर्मे आवाभ्येनो आवाभ्याम 9 आवाभ्याम अस्माभ्य अस्मभ्यम नः चतुर्थी मत आवाभ्याम अस्मत् पंचमी में आवयोः नो अस्माकं नः षष्ठी मयि आवयोः आशु सप्तमी. बरोबर. आता हे वाचून दाखवलं का मनाने बोललास बाळा? मिस मी बोलला. मिस बुक मी विसरलेला तिकडे. हो, छान छान. मग असंच पाठ करा. आता युष्मत सर्वनाम कोणाचं पाठ झालंय हो? युष्मद. सार्थ भोईर झालंय का रे युष्मद? नाही टीचर, नाही झालं. मी बघून बोलू का? बोल. त्वम युवाम. हो, युष्मत म्हणजे काय आधी माहितीये का? तू, यू, कळलं का? हा, हो. बोला. त्वम युवाम यूयम प्रथमा त्वम त्वा युवाम वाम युष्मान्नः युष्मान वह द्वितीया त्वया युवाभ्याम युष्माभिः तृतीया तुभ्यं ते युवाभ्याम वयम युष्माभ्यः वह चतुर्थी. बघ नीट बघ. तुभ्यं ते युवाभ्याम वाम युष्माभ्याम वह चतुर्थी. हा, असं छान वाचायचं. पुढे त्वत युवाभ्याम युष्मात् पंचमी तव ते युवयोः वाम युष्माकं वह षष्ठी तवयि युवयोः युष्मासु सप्तमी. शाबास. आता बघा, हे आपलं तोंडपाठ पाहिजे आणि शिवाय तद यद किम, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी आणि स्त्रीलिंगी हे 9 शब्द, कळलं का? सर्वनाम. आणि ही 2 11 सर्वनाम आहेत आणि देव वनमाला एवढं सगळं पाठ पाहिजे बरं का प्रत्येकाचं. आता ते झाल्यानंतर आज मी नवीन तुम्हाला शब्द शिकवणार आहे. पेज नंबर 53 काढा. 53. कवीचं. कवी, बरोबर. एक मिनिट थांबा.
हे बघा, आता कवी हा शब्द इकारांत पुल्लिंगी नाम, बघा इकारांत पुल्लिंगी नाम. आतापर्यंत आपण अकारांत आकारांत शब्द पाहिले. कोणते पाहिले सांगा? अकारांत. अकारांत आणि अकारांत. अकारांत कुठला पाहिला सांगा? देव आणि वन. देव वन आणि आ माला. माला. कळलं की नाही? आता ई कवी. वी मध्ये कसं येतं बघा, कंसात दिलंय त्यांनी. तो कवी म्हणतो की नाही, म्हणजे पुल्लिंग. मग कवी मध्ये क प्लस अ प्लस व प्लस ई आहे की नाही. संधी विग्रह आपण म्हणतो ना, ते वर्ण विग्रह, संधी विग्रह नाही हा, वर्ण विग्रह करतो ते. मग शेवटी काय आलंय बघा, व प्लस ई, म्हणजे शेवटी काय आहे, ई. कळलं का? इकारांत. अंत म्हणजे शेवट. ज्या शब्दाचा शेवट ई नी होतो, पहिली ई, कळलं, त्याला नाव काय आहे, कवी. मग आता तो पाठ करताना कसा करायचा बघा. मी बोलते, माझ्या पाठोपाठ तुम्ही सगळ्यांनी बोला. कारण काय, थोडीच मुलं आहेत आणि आवाज आला जास्त तरी चालेल. हा, आधी सर्व मी वाचून दाखवू का एकदा? संपूर्ण मी वाचते आधी, मग दुसऱ्या वेळेला तुम्हाला सांगते माझ्या पाठोपाठ. आधी मी पूर्ण वाचते. कवी कवी कवयः प्रथमा, कवीं कवी कवीन् द्वितीया, कविना कविभ्यां कविभिः तृतीया, कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी, कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी, कवेः कव्योः कवीनां षष्ठी, कवौ कव्योः कवीषु सप्तमी, हे कवे हे कवी हे कवयः संबोधनम. आता मी एक एक ओळ वाचते, माझ्या पाठोपाठ वाचा. बघा, एक वचन, द्विवचन, बहुवचन आहे असं वर दिलेलं आहे. कवी ही कवी कवयः प्रथमा, म्हणा. कवी कवी कवयः प्रथमा, कवीं कवी कवीन् द्वितीया, कवी कवीन् द्वितीया. बरोबर, मोहम्मद चांगलं बोलतोय. कवीना कविभ्यां कविभिः तृतीया, कविभ्यः नाहीये बघा, कवीना कवीना, माझ्या पाठोपाठ, कविभ्यां कविभिः तृतीया, द्वितीया, कविभ्यां कविभ्यः चतुर्थी, कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी, कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी, कवेः कविभ्यः पंचमी, कवेः कव्योः कवीनां षष्ठी, कवेः कव्योः कवीनां षष्ठी, कवौ कव्योः कवीषु सप्तमी, कवयोः सप्तमी, कवीषु सप्तमी, हे कवे हे कवी हे कवयः संबोधनम. हे कवे कवी कवयः संबोधनम. पुन्हा वाचूया हा, कारण तुम्हाला तुमच्या तोंडात शब्द बसल्याशिवाय पाठ होणार नाही. आणि हे पाठच करायचंय हा. हे सगळं तुम्हाला 10वीचा पाया आहे बघा. हे सगळं 10वीला येतात प्रश्न. मी तुम्हाला ना गंमत म्हणून पुढच्या वेळी 10वीच्या प्रश्नपत्रिकेतलं तुम्हाला दाखवेन आलेलं, म्हणजे तुम्हाला कळेल की तेच येतं पुन्हा पुन्हा. पण मुलं पाठच करत नाहीत, मग काय येणार, आणि मग नापास होतात.
कविः कवी कवयः प्रथमा. बोला. कविः कविः कवी कवयः प्रथमा. प्रथमा. कवीं कवी कवीन् द्वितीया. कवीं कवी कवीं कवीन् कवी द्वितीया. कवीन् द्वितीया. कवीना कविभ्यां कविभिः तृतीया. कवीना कविभ्यां कविभ्यां कविभिः तृतीया. कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी. कवये कविभ्यां कवयः चतुर्थी. कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी. कवेः कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी. कवेः कव्योः कवीनां षष्ठी. कवये कवयोः कवीनां षष्ठी. षष्ठी. आता कवयोः म्हणताय तर कोणीतरी कव्योः आहे की नाही. हो. हा कव्योः कवीः कव्य कवौ कव्योः कवीषु सप्तमी. कवौ कव्ययोः कविषु सप्तमी. हे कवे हे कवी हे कवयः संबोधनम. हे कवी हे कवी हे कवयः संबोधनम. संबोधनम. आता विभावरी वाचून दाखवेल पूर्ण कवी शब्द. बाकीच्यांनी मनातल्या मनात म्हणा बरोबर. म्हणजे प्रत्येकाला मी बोलायला लावणार आहे, त्याशिवाय हे पाठच होणार नाहीये. विभावरी वाच. कविः कवी कवयः प्रथमा. कवीं कवी कवीन् द्वितीया. कवीना कविभ्यां कविभिः तृतीया. कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी. कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी. कवेः कव्योः कवीनां षष्ठी. कव्वो कव्योः कवीषु सप्तमी. कवौ हे कवे कवौ कव्योः कवौ आहे का. कवौ कव्योः कवीषु सप्तमी. हे कवे हे कवी हे कवयः संबोधनम. शाबास, छान म्हटलं. आता मला कोण वाचून दाखवेल. शारद भोईर वाचशील. हो. वाच. कविः कवी कवयः प्रथमा. काही हे कवीं बघा एक कवी मिनिट. शहाणी मुलं असतील ना ती जास्त वेळा म्हणून पाठ पण होतं एका बाजूला. कळलं. एवढ्या वेळा आपण म्हणतोय हे. हा बोल परत. कवीही कविः कवी कवयः प्रथमा. कवीं कवी कवीन् द्वितीया. कवीना कविभ्यां कविभिः तृतीया. कवीना कविभ्यां कविभिः तृतीया. कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी. कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी. कवेः कव्योः कवीनां षष्ठी. कवौ कव्योः कवेषु सप्तमी. हे कवेषु सप्तमी. हे कवी हे कवयः संबोधनम. शाबास. सारा आली आहे का ग. सारा आहे आपल्या ह्याच्यात आत्ता. नाहीये. त्यांचं उद्या ख्रिसमस आहे ना. त्यांना हॅपी ख्रिसमस म्हणायचं होतं मला, म्हणून म्हटलं ती आली. नाहीच आली ना. जाऊ दे मग. चला आता कोण म्हणणार आहे. अनिकेत तू बोलतो का बाळा. हॅलो अनिकेत. अनिकेतचं नाही बरोबर. जाऊ दे. हे हर्ष पाटील बोलतो. हर्ष. हॅलो हर्ष, आवाज येतोय माझा. बरं. शर्विल बोलते का. शर्विल. हो मिस. हा बोल मग. कविः कवी कवयः प्रथमा. कवीन् कवी कवीन् द्वितीया. कवीना कविभ्यां कविभिः तृतीया. कवये कविभ्यां
कवभ्यः चतुर्थी, कवये कवेभ्यां कविभ्यः पंचमी, कवे कव्यः कवीनां षष्ठी, कव्योहो कव्योः कवीषु सप्तमी, कवौ कव्योहो. बघ नीट. कवौ कव्योहो म्हण. कवौ. ओके मिस. हे कवे, हे कवी, हे कवयः संबोधनम. शाबास. बघा आता तिघच जण मला वाटतं हजर आहेत का रे आत्ता शर्विल मीटिंग मध्ये? मला इथे कळत नाहीये. मोहम्मद आहे. मोहम्मद आम्ही पकडून 6 जण आहेत, म्हणजे 5 जण आहेत आपण पकडून. मोहम्मद बोलतोस तू बाळा? हा बोल मग. कविः कवी कवियः प्रथम कवियः कविमः कविनः द्वितीया, कविना कविभ्यां कविभिः तृतीया, कविये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी, कवयेः कविभ्यां कविभ्यः पंचमी, कवेः कवयोः कवीनां षष्ठी, कवौ कव्योः कवीषु सप्तमी, हे कवे, हे कवी, हे कवयः संबोधनम. शाबास. मोहम्मद आईला सांग फी द्यायला. सगळ्या बाकीच्यांनी वर्षाची फी दिली आहे, कळलं का? आणि तू फक्त 500 रुपये भरत बसला बघ. आईला सांग तरी निरोप. ऑक्टोबरची आली, बाकीची अजून आलीच नाही. आणि मग मला जून जुलै मधलं विचारायचं नाही बरं का. ऑक्टोबर पासून मग तेव्हापासून जे आहे तेवढाच पोर्शन, आधीचा नाही, कळलं का? चला आता पुढचं. कवी शब्द झाल्यावर मती शब्द आहे बघा. बरं खाली काय लिहिलंय कळतंय का रे? कवी सदृशाः अन्ये इकारांताः पुल्लिंग शब्दाः. अर्थ कळला? हो. त्याचप्रमाणे चालतात, कळलं का? कवी प्रमाणे मुनी. मग मुनी ही मुनी बघा, मी म्हणून दाखवते. मुनी ही मुनी मुनयः प्रथमा, मुनिं मुनी मुनीं द्वितीया, मुनीना मुनिभ्यां मुनिभिः तृतीया. कळलं? असे हे सगळे शब्द खाली जेवढे आहेत बघा. ऋषी, रवी, हरी, पाणी. पाणी म्हणजे काय माहितीये का? कोण सांगेल पाणी? मी पहिला. हॅलो, पाणी म्हणजे वॉटर नाही. तो कळलं का? आणि पाणी दुसरा असेल तर पाणी प्यायचं पाणी, वॉटर. पण नी पहिला आहे म्हणून हात, कळलं? नंतर यती, मारुती, भूपती, कपी. कपी म्हणजे कोण? माकड, मंकी. अली, गिरी, अरी, वन्नी, मणी इत्यादय. या सगळ्याचा अर्थ आला पाहिजे असं नाही, पण हे सगळे शब्द कवीप्रमाणे चालतात. आपण ते पाठ करायची गरज नाही. फक्त कवी हा शब्द मला सोमवारपर्यंत पाठ झाला पाहिजे. आणि अस्मद युष्मत ते तुमचं बॅकलॉग आहे, मागचं राहिलेलं आहे, ते तुम्ही तुमचं पाठ करायचंय. आणि आत्ताचा अभ्यास हा आहे तुम्हाला सोमवारपर्यंत. तुम्हाला आणि तुम्हाला सुट्टीची काही आवश्यकताच नाही आहे की नाही? कारण उद्या नाताळ आहे. तुम्हाला उद्या तर काय, उद्या परवा तेरवा 3 दिवस म्हणजे क्लास नसतोच आपला. त्यामुळे सोमवारी नेहमीप्रमाणे क्लास होणारच, कळलं? मग आता हे बघा, व्याकरण झाल्यानंतर आपल्याला आता धडा बघायचा आहे. कुठला घ्यायचा आहे बघा.
अश्वस हे स्वामीनिष्ठा झाला. त्याच्या पुढचा संवाद कौशलम ओमिटे, हा फुली मारा. आधुनिक प्रहेलिका ते पण ओमिट आहे, कळलं का? आणि 1 मिनिट मी वहीत पण बघते हा परत एकदा काय काय ओमिट येते. हा नंतर आधुनिक प्रहेलिका नंतर कोणता धडा आहे बघा. समान असतो भोजनम पण तुम्हाला ओमिट आहे बर करे. समान असतो भोजनम तो पण फुली मारा, ते नाहीये तुम्हाला. एकदम सुक्ती सुधा आहे आणि सुक्ती सुधामध्ये सुद्धा 5 आणि 6 श्लोक नाहीयेत. पेज नंबर 58, कळलं का? पेज नंबर 58. बघा आपण आता सुरुवात तर करूया. हा एकदम बघा. पेज नंबर काढूया आपण. हे बघा, हे 58 काढलं पेज नंबर. सुक्ती सुधा त्यातले पण तुम्हाला पहिले 4 श्लोक आहेत, कळलं? 5 आणि 6 नाहीये श्लोक. त्या 5 स्वर्णमयी लंका आणि केयुरान विभूषयंती 5 आणि 6 वर फुली मारून टाका, कळलं? पहिले 4 श्लोक आहेत. आता जर आपण आता सुरुवात करायची का? तुम्हाला मूड आहे ना? कंटाळा नाही आला ना कुणाला? हॅलो मोहम्मद. मोहम्मद हो मिस. हा आता बघा, मग पहिला श्लोक सोपा आहे अगदी. म्हणजे तुम्हाला ज्याला लहर येईल त्यांनी पाठ पण केला तरी हरकत नाही. बघा मी वाचते आधी. विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. आता विभावरी लगेच अर्थ कळला असेल ना? विभावरी थोडा थोडा कळला. सगळ्यांनी कळला थोडा. हरकत नाही. आता बघा सगळ्या मुलांनी बघा नीट. जाड अक्षरामध्ये काय लिहिलंय हो? विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणजे काय हो? विद्वान म्हणजे स्कॉलर, आहे की नाही? स्कॉलर सर्वत्र, एव्हरीवेअर. आणि पूजा होते म्हणजे काय? रिस्पेक्टेड. स्कॉलर्स आर रिस्पेक्टेड एव्हरीवेअर, हो की नाही? स्कॉलर जी लोक असतात त्यांचा रिस्पेक्ट सगळीकडे केला जातो, सर्वत्र, आहे की नाही? पण आता बघा पहिल्या ओळीत काय दिलंय त्यांनी? विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन. विद्वत्त्वं म्हणजे स्कॉलरशिप, विद्वत्ता. च म्हणजे आणि, नृपत्वं च, नृपत्वं च म्हणजे काय? राजे पण, किंगशिप. नृप म्हणजे किंग, नृप. हो. मग स्कॉलरशिप अँड किंगशिप. नैव तुल्यं कदाचन, ते आर नेव्हर कॉम्पेरेबल, आहे की नाही? नैव नाही, कदाचन म्हणजे कधीच त्यांची तुलना होत नाही. तुल्यम आपण म्हणतो ना दोघांची बरोबरी, कळलं का? राजेपणा आणि स्कॉलरशिप आणि किंगशिप यांची तुलना, कळलं का? दे आर नेव्हर कॉम्पेरेबल, कधी त्यांची तुलना होत नाही. कारण का? स्वदेशे पूज्यते राजा, कळलं? राजाचा रिस्पेक्ट कुठे होतो?
फक्त स्वदेशात. आपल्या देशात राजा सगळ्यांना राजाला रिस्पेक्ट देतात. दुसरीकडे राजा गेला तर त्याला कोण विचारतो? आपण म्हणतो ना, मोहम्मद हमारे मोहल्ले में हम राजा, आहे की नाही? पण मोहल्ले में किंवा स्वदेशात स्वतःच्या राज्यात राजाला मान दिला जातो, पूजिला जातो. पण विद्वान मात्र जो असतो तो सगळीकडे, तो कुठेही गेला तरी त्याचा रिस्पेक्ट होतो की नाही सांगा? एखादा खूप हुशार माणूस आणि एखादा नुसता राजा म्हणजे कोण लीडरला कोण विचारणार हो? तर आपल्या फक्त मोहल्ल्यामध्ये, आपल्या देशात. पण स्कॉलर माणूस जो असतो तो मात्र रिस्पेक्टेड एव्हरीवेअर. कळलं का? हॅलो शर्विल, ऐकू येते माझं? हो 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 मिस. मिस. अर्थ कळला ना नक्की? हो हो आता मिस. बघा, लिहून घ्यायचा आहे अर्थ लगेच. काढा वह्या, पेन काढा. हॅलो, लिहून घ्या. स्कॉलरशिप अँड किंगशिप. स्कॉलरशिप स्पेलिंग येतं ना, SCHOLARSHIP. स्कॉलरशिप अँड किंगशिप KINGSHIP. Kingship is indeed, 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 never comparable, never, naivo, NEVER, never comparable, COMPARABLE, comparable. Full stop. A king is honored. पुढचं, त्याच्याच पुढचं वाक्य. A king is honored, HONOURED, honored in one's own kingdom. One's, ONE'(S), one's own, 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 kingdom, KINGDOM, kingdom. Whereas a scholar is honored everywhere. हॅलो अनिकेत, तू लिहिलंस का बाळा? हॅलो अनिकेत, शर्विल, तू लिहिलंस? हो मिस, लिहितोय. मग वाचून दाखवतो का तू, का व्हायचंय अजून? मिस थोडंसं राहिलंय. बरं, मग सार्थ भोईर तू वाचून दाखव रे. का मीच पुन्हा एकदा सांगू? हॅलो
मीच पुन्हा एकदा सांगते हा. स्कॉलरशिप अँड किंगशिप is indeed never comparable. Full stop. A king is honored. A king is honored in one's own kingdom, whereas a scholar is honored everywhere. एकच शब्द आहे. EVERYWHERE, everywhere. आता झालं का लिहून सार्थ होईल? हॅलो विभावरी, आवाज येतोय का ग माझा? हो येतोय आवाज. हा मी तेच म्हटलं. हो येतोय. आता त्याच्यावरचे प्रश्न बघूया. बघा श्लोक 1. एकवाक्येन उत्तरतो म्हणजे काय? एक वाक्यात उत्तरे लिहा. राजा कुत्र पूज्यते. अर्थ कळला प्रश्नाचा? व्हेअर इज किंग रिस्पेक्टेड, आहे की नाही? कुत्र म्हणजे कोठे. राजा कुठे पूजिला जातो? स्वदेशे. बरोबर कळलं. राजा स्वदेशे पूज्यते. उत्तर कळलं. कुत्र काढायचं बरं का मोहम्मद. राजा स्वदेशे पूज्यते. दुसऱ्या ओळीत उत्तर आहे. सापडलं का बघ? हॅलो मोहम्मद. हो मिस. सापडतंय ना उत्तर? हो. कह सर्वत्र पूज्यते. कह म्हणजे कोण. हू इज एव्हरीवेअर रिस्पेक्टेड. विद्वान. हे सार्थ भोईर तू सांग बाळा. विद्वान. संपूर्ण वाक्यात उत्तर. राजा विद्वान पूजेते. नाही विद्वान. विद्वान नव्हे. विद्वान पाय मोडायचा. विद्वान सर्वत्र पूज्यते. सार्थ भोईर येत नाहीये, लिहूनच घ्या. शर्विल जे आहेत त्यांनी लिहून घ्या. विद्वान सर्वत्र पूज्यते. आता बघा चतुर्थ पदम लिखतो म्हणजे कसं करायचंय बघा. हे नेहमी येतं तुम्हाला. विद्वान विद्वत्वम. मग नृपः काय येईल? नृपत्यम. नृपत्वम. कळलं? नृपत्वम शब्द त्या श्लोकात आहे, बघून लिहा. मोहम्मद विद्वान विद्वत्वम, नृपः नृपत्वम. कळलं? हॅलो लिहिलं का उत्तर? शर्विल. आता तिसरं. समूहेतर पदम चिनुतो. वेळ आता संपत आली. एवढा श्लोक जेमतेम होईल आपला. बघा समूहेतर पदम चिनुत म्हणजे काय माहितीये का रे? अर्थ कोण सांगेन मला बोला. शर्विल माहिती आहे काय? काय काय बोला. वेगळा शब्द सांगायचा. 4 शब्दातला वेगळा शब्द. वेगळा म्हणजे काय?
की अर्थाच्या दृष्टीने हा अर्थ नाही, समूहाच्या म्हणजे काहीही वेगळेपणा त्याच्यामध्ये 3 शब्द एक सारखे असतात. ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट. ऑड मॅन. हा. बरं, कळलं? Correct. ऑड मॅन ओळखून दाखवायचा. आता पहिलं बघा, भूपः महीपालः पार्थिवः पंडितः. आता हे तुम्हाला पंडितः. अर्थ का बरं काय सांग असा अर्थ झाले तर म्हणून वेगळं नको आहे. मला. बघा नीट लक्ष द्या. भूपः म्हणजे राजा, महीपालः म्हणजे पण राजा, पार्थिवः म्हणजे पण राजा. कळलं का? अर्थ नीट लक्षात घ्या. आणि पंडितः म्हणजे काय? स्कॉलर. म्हणून वेगळा कोणता आला? पंडितः. समजून करा. कळलं का? नुसतं उत्तर नाही. आता दुसऱ्या ह्याच्यातलं बघा, प्राज्ञः विचक्षणः चाणाक्षः आणि क्षितिपतीः. याच्यात पण बघा, तुम्हाला अर्थ माहित नाही, मी सांगते तुम्हाला. हा, प्राज्ञः म्हणजे हुशार, स्कॉलर. विचक्षणः म्हणजे पण स्कॉलर. आपण म्हणतो ना त्याची बुद्धी विचक्षण आहे. आणि चाणाक्ष म्हणजे सुद्धा स्कॉलरच. आपण म्हणतो ना चाणाक्ष बुद्धी आहे बाबा त्याची अगदी. पण क्षितिपती म्हणजे राजा. कळलं? मग आता वेगळा ऑडमॅन कुठला झाला सांगा? क्षितिपती. कळलं? क्षितिपती. लक्षात राहील? कळलं नक्की? आता हा श्लोक वाचूया. विद्वत्त्वं च, मी आधी वाचते. हा, विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन. स्वदेशे पूजते राजा, विद्वान सर्वत्र पूजते. बघा, ऱ्हस्व दीर्घ बोलायचं सुद्धा शुद्ध आणि लिहायचं तर शुद्ध आहेच. माझ्या पाठोपाठ म्हणा, विद्वत्त्वं च नृपत्वं च. विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन. नैव तुल्यं कदाचन. स्वदेशे पूजते राजा, स्वदेशे पूजते राजा, विद्वान सर्वत्र पूजते. विद्वान विद्वान सर्वत्र पूजते. हा, झाली मला वेळ आपली. हा, आता अर्ध्या मिनिटात वगैरे संपेल. हा, आपणच बंद करूया आता. कळलं? चला, बाय. आता एकदम सोमवारी. बाय. चला, बाय बाय. मिस मेरी हॅपी क्रिसमस. क्रिसमस. थँक्यू. मिस मेरी आम्ही क्रिसमस. आम्ही बाय पण बाय. जाणार आहोत उद्या रिसॉर्टला. उद्या जाऊन परवा येणार. हॅपी वेकेशन. हॅपी हा. वेकेशन. चला. अच्छा. चला मिस. हो. बाय मिस. हो, बाय. कुठे आलं पाहिजे ना.